प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून स्तोत्रसंहिता याचा 90 अध्याय आणि 17व वचन वाचणार आहोत. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो. आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने. आमच्या हातचे काम सिद्धीस ने. एमेन. देवाचा सेवक मोशे हा परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे, हा देवाकडे प्रार्थना करत आहे की हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम तू यशस्वी कर, सफळ कर, दृढ कर. आपण देखील आपल्या जीवनामध्ये ही प्रार्थना करत असतो, कारण जे आपण रोज कष्ट करतो, मेहनत करतो, आपलं काम करतो, त्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, कारण यश देणं हे परमेश्वराच्या हातात आहे. आपण एक सुंदर उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये बघूया आणि दुसरे इतिहास याचा 17वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून जर तुम्ही वाचलत की परमेश्वराने यहोशफाटला यहुदाचा खंबीर राजा केले. एमेन. हालेलुया. तर परमेश्वराने यहोशफाट राजाला खंबीर का केले ह्याची आपण 5 कारण त्याच अध्यायामध्ये 3ऱ्या वचनापासून बघणार आहोत. तर पहिलं कारण म्हणजे यहोशफाट राजा दावीद राजाचं अनुकरण करत होता. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की यहोशफाट राजा देखील दावीद राजासारखं परमेश्वराला आवडेल असं वागत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यहोशफाट राजा हा बाल दैवतांच्या मागे कधी गेला नाही, तर तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहून परमेश्वराचा शोध घेत होता. तिसरी गोष्ट म्हणजे यहोशफाट राजा हा परमेश्वराची आज्ञा पाळत होता आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागत होता. चौथी गोष्ट म्हणजे यहोशफाट राजा बरोबर परमेश्वराची उपस्थिती होती. पाचवी गोष्ट म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात असताना यहोशफाट राजा हा सतत आनंदित होता. आमेन. आपल्यासाठी यहोशफाट राजाचा हे खूप सुंदर उदाहरण आहे. परमेश्वराने आपल्या हातचे कार्य सिद्धीस न्यावे यासाठी यहोशफाट राजासारखं आपलं जीवन देखील परमेश्वराच्या पसंतीस पडेल असं सरळ, सात्विक, पवित्र असलं पाहिजे. आमेन. परमेश्वराची उपस्थिती आपल्याबरोबर सतत राहावी म्हणून आपण एक पवित्र जीवन, एक पापविरहित जीवन जगलं पाहिजे. आमेन. आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये सदा आनंद केला पाहिजे. हालेलुया. आपण परमेश्वराला शोधलं पाहिजे, त्याच्या वचनांवर मनन करून, त्याची प्रार्थना करून, उपास प्रार्थना करून, त्याची स्तुती आराधना करून आपण परमेश्वराचा शोध केला पाहिजे. परमेश्वराची आपल्या जीवनासाठी काय इच्छा आहे, आपल्या कुटुंबासाठी काय इच्छा आहे हे आपण जाणून घेऊन त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आमेन. तर ह्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या आणि माझ्या आणि आपल्या प्रियजनांच्या हातचे काम सिद्धीस नेव, मजबूत करो, सफल करो, हीच माझी प्रार्थना आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.